नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर घेऊन येत आहे नवीन टॉपिक आणि त्या टॉपिकचं नाव आहे स्क्वेअर. स्क्वेअर करत असताना त्याची जी काही डेफिनेशन आपल्याला सांगते की जो नंबर असतो त्याच नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचा असतो आणि मग ते जे काही आन्सर येतं ते असतं ते आन्सर जे असतं ते स्क्वेअर. परंतु आपण जी रेग्युलर पद्धत यूज करतो ती अत्यंत वेळखाऊ पद्धत आहे. जर तुम्हाला अतिशय सोप्या मनोरंजक पद्धतीने जर तुम्हाला स्क्वेअर बघायचे असतील तर हे तुम्ही पुढील संख्या बघू शकतात. हे नंबर बघत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की प्रत्येक युनिट प्लेसला 5 म्हणजे हे जे काही मी तुम्हाला रूल सांगतोय हे ज्या वेळेस युनिट प्लेसला 5 असेल त्याच वेळेस आपल्याला फॉलो करायचे म्हणजे आपला आन्सर बरोबर येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा स्क्वेअर दिलेला आहे 15. आता हा जो युनिट प्लेसचा 5 आहे या 5चा सगळ्यात पहिल्यांदा आपण स्क्वेअर करायचा. 5चा स्क्वेअर येतो 25, त्याच्या अगोदर येतो 1 आणि 1च्या पुढे नंबर येतो 2 म्हणजेच 2 1 जा 2 म्हणजे 15चा स्क्वेअर आला 225. अत्यंत सोपी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता येऊ शकतं. त्याच्यानंतर येतो 25. 5चा स्क्वेअर आला 25. 2च्या पुढे येतो 3 म्हणजे 2 3 जा 6 म्हणजे 25चा स्क्वेअर आला 625. त्यानंतर 35. 5चा स्क्वेअर येतो 25. 3च्या पुढे येतो 4 3 × 4 12 म्हणजे 35चा स्क्वेअर 1225. त्यानंतर येतो 45. 5चा स्क्वेअर 25. 4च्या पुढे येतो 5 4 × 5 20 म्हणजेच 45चा स्क्वेअर येतो 2025. त्यानंतर येतो 55. 5चा स्क्वेअर 25. 5च्या पुढे येतो 6 5 6 जा 30 म्हणजेच 55चा स्क्वेअर येतो 3025. त्यानंतर येतो 65. परत त्याच पद्धतीने 5चा स्क्वेअर 25. 6च्या पुढे येतो 7 6 7 जा 42 म्हणजेच 65चा स्क्वेअर येतो 4225. ज्या पद्धतीने मी सॉल्व्ह केले अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी 75 85 95 हे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकतात आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणाने तुमचे उत्तर हे अचूक येतील आणि लवकरात लवकर होतील आणि ही पद्धत अतिशय मनोरंजकरित्या तुम्ही सॉल्व्ह करणार याची मला खात्री आहे.